ठाण्यातील आनंद आश्रमात मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी. तमाम शिवसैनिकांचं श्रद्धास्थान असलेल्या ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद आश्रमात आज मोठ्या उत्साहात आणि आनंदात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिवसैनिकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देत गुरुपौर्णिमा साजरी केली. शहरातील आनंद आश्रमात दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकाऱ्यांसह स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्रपणे अभिवादन केलं. यानंतर त्यांनी स्वर्गीय आनंद दिघे यांच्या खोलीत जाऊन त्यांच्या वापरातील वस्तूंवर फुले वाहून त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केलं. यानंतर तमाम शिवसैनिकांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेत त्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे मुंबईतील शासकीय निवासस्थान असलेल्या नंदनवन बंगल्यावरही गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि सर्वसामान्य शिवसैनिक यांनी शाल, पुष्पगुच्छ आणि चाफ्याची फुलं देऊन उपमुख्यमंत्री शिंदे यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार रवींद्र फाटक, शिवसेनेचे सचिव राम रेपाळे, शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील, ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार, माजी परिवहन समिती अध्यक्ष विलास जोशी, नगरसेवक विकास रेपाळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.